झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। माझं म्हणणं समजून घे, ही एकच संधी आहे तुला तुझ्या मागण्या पूर्ण करून घेण्याची। अक्षरा, तिला हे लग्न इतकं हवंय ना की आता ती तुला दुखावणार नाही, ती अफोर्डच नाही करू शकत। तू जे म्हणशील ते सगळं मान्य करावं लागेल तिला। दादा दादा इथे थांबा। हे घे। देवा, मला खूप टेन्शन आलंय। काय करू मला कळत नाहीये। बाबा जे म्हटले ते सगळं पटतंय मला आणि मी त्यांना शब्दही दिलाय की सगळं त्यांच्या मनासारखं करेन, पण मी घरी येणार नाही हे आजींना सांगणं खूप कठीण आहे माझ्यासाठी। मुनेश्वरी मॅडमच्या आई आहेत त्या, पण तरीही त्यांच्या विरुद्ध जाऊन त्यांनी मला मदत केली, माझ्यासाठी स्टँड घेतलाय आणि आता माझा संसार परत सुरू व्हावा म्हणून त्या मला न्यायला येत असतील तर मी कुठल्या तोंडाने सांगू की मी नाही येणार। तेव्हा मी खूप प्रयत्न करते प्रॅक्टिकली विचार करण्याचा, पण मला का जमत नाहीये। मला शक्ती दे बाबा, जे म्हटले ते मी करू शकेन यासाठी। हा भाऊजी बोला। 2 मिनिटं बोलू शकता का? हो बोला ना। वहिनी, तुम्ही कुठे आहात आता? म्हणजे तुम्हाला भेटायचं होतं, मी येऊ का शाळेत? मी काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये, पण आता जर का आपण बोललो नाही ना तर भविष्यात प्रॉब्लेम होऊ शकतो, तो होऊ नये म्हणून मला बोलायचं होतं। बरोबर, पण तुम्ही फोनवर बोलता का प्लीज? मला आता भेटता नाही येणार, सॉरी। वहिनी ऐका ना, फक्त 5 मिनिटं भेटा। नाही काय, मला आईचा फोन आला होता, तिने मला अर्जंटली घरी बोलवलंय म्हणून मी घरी चालली। ओके, म्हणजे तुम्ही आता घरी नाही आहात का? नाही, मी घरी नाही, पोहोचेन आता 5 मिनिटात। बरं बरं, आजी आल्या का घरी? पण तुम्हाला कसं कळलं आजी आमच्या घरी आल्यात ते? अधिपतीनेच सांगितलं। अधिपतीने? की आजी मास्टरीनबाईंना घ्यायला घरी जाणार आहेत म्हणून। हो, त्या आल्यात आमच्या घरी, म्हणूनच आईचा फोन आला होता मला। ओके वहिनी, तुम्ही जा घरी, पण माझं एक ऐकाल का? बोला ना। हे सगळं तुम्हाला अधिपतींनी सांगितलंय? वहिनी, कळला का तुम्हाला अधिपतीचा निरोप? हो, मला कळला मला निरोप। वहिनी, आता तुम्ही तसंच करा, त्याच्यातच तुमचा फायदा आहे। ठीक आहे भाऊजी, थँक्यू। तुम्ही इतक्या योग्य वेळेला फोन केला माहितीये, मी असंच करते, तुम्ही सांगितलंय तसंच करते मी। थँक्यू सो मच, तुम्ही खूप मोठं काम केलं माझं। वहिनी, मी मोठं काम वगैरे काही केलं नाहीये, मी फक्त अधिपतीचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवलाय। त्यासाठीच थँक्यू, आणि त्यांनाही सांगा माझ्याकडून थँक्यू। नक्की सांगतो वहिनी। आणि माझा निरोप सांगितलात ना तुम्ही त्यांना? हो, सांगितलाय वहिनी। मग काय म्हणाले? वहिनी, अधिपती म्हणालाय की आता मास्टरीनबाई जेव्हा घरी येतील ना तेव्हा आपण बोलू। ओके, ठीक आहे। वहिनी, अजून काही जर का निरोप असेल ना तो मला तुम्ही सांगा, मी तो सांगतो, पण आता मी जे सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही तेवढं फक्त करा। हो, मी तसंच करेन, तुम्ही नका काळजी करू। हा, ओके वहिनी, बाय बाय। बाबा आणि अधिपती दोघेही मला तसंच करायला सांगते, म्हणजे नक्कीच काहीतरी तथ्य असेल ना। मी आता तसंच करते। अरे वा मैपतराव, जंगी तयारी झाली की? होय सरकार, अजून काही करायचं असेल तर सांगा। हा, जरा एक काम करा, इथं एक मोठा बोर्ड लावा, हा, वेलकम सुनबाई, सूर्यवंशींच्या घरात तुमचं स्वागत आहे म्हणून। होय, तयार करतो ना, आजच लावून टाक। लावा लावा, लागा कामाला लागा। ताई, हे बघ आरतीचं ताट तयार केलंय, कुठे ठेवू? ठेव, आमच्या डोसक्यावर ठेव। अगं असं का म्हणालीस ताई?
तू सांगितलंस तसंच तर तयार केलंय की. आपण मग आता विचारतेस कशाला कुठे ठेवू म्हणून? हा, आम्ही काय धरून उभ्या राहणार आहोत काय? आमचा पुतळा करायचा काय तुला? येऊ की समोर कुठेतरी? अगं नाही ताई, तसं नाही. म्हणजे तू एवढं घाईघाईनं समधी तयारी करायली असं तर मला काय वाटलं का मास्तरीन तिकडनं निघाली इकडे पोहोचल, म्हणून मला असं वाटलं का हे कुठे ताट ठेवायचं असतंय का हातात द्यायचं असतंय म्हणून. आई निघाली की फोन करणार आहे. तिचा फोन आला की आपण करू बाकीची तयारी. अरे देवा, म्हणजे आत्याचा अजून फोनच नाही आला? म्हणजे आत्या निघालीच नाही का? मास्तरी नाही म्हणली का? बस बस, आता काय बी बोलू नगस. आम्हाला काय बी अभद्र ऐकायचं नाही. आता आम्हाला फक्त एवढंच ऐकायचंय काय सुनबाई घरला परत येते. होय ताई, आता तुला एवढी खात्री आहे म्हणल्यावरती नक्की येणार बघ. म्हणजे आत्या तिला घेऊनच येणार बघ. होय तर का हा, बोला मैपतराव. काय ते बँडवाले आलेत. आलेत का? येत आलो एकदम. हा बसवा त्यांना, बसवा. आलो आम्ही. हा होय सरकार. दुर्गे, हा ताई. ते बँडवाले आलेत, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करायला सांग धनाजीला. होय. आणि आम्ही तुला जे सांगतोय ते तुला करायला जमल का? जमल की ताई, तू सांग फक्त. आता नीट ऐक. आई तिकडून निघाली की आम्हाला फोन करणार आहे. सुनबाई इकडं बाहेर दिसल्या की बँड वाजायला सुरुवात झाली पाहिजे. काय ते कसं करायचं, काय करायचं ते बँडवाल्याने तू नीट समजावून सांगायचंस. हा, सुनबाईंचं जंगी स्वागत झालं पाहिजे. काय होय ताई. हा, आणि दुसरी गोष्ट, हे बघा, तुम्ही आता तुमच्या मनातला राग सोडा. पण आता जे झालं नव ते पुण्यांदा होणार नाही. मी खात्री देते नव, इथून पुढं सुनबाईला घर सोडण्याची पाळी येणारच नाही बघा. तिला काय बी त्रास होणार नाही. अहो त्रास देऊन तर झालाच ना. अधिपतींनी घटस्फोटाची नोटीस पाठवलीच ना तिला. अजून काय व्हायचं राहिलंय? आजी, एक सांगू का, तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये खरंच काही राग नाही हो. उलट आम्ही तुमचा खूप आदर करतो. तुमच्याविषयी खूप आपुलकी आहे आमच्या मनामध्ये. पण अधिपती जे काही वागले ना ते नाही आवडलं हो आम्हाला. त्यांनी स्टँड घ्यायला हवा होता ना हो आमच्या मुलीसाठी. आमच्या समोर त्यांची खूप आदर्श जावयाची प्रतिमा होती हो, पण ती सगळी पुसल्या गेली. ते आम्हाला सारखं म्हणायचे तुमच्या मुलीला आम्ही कधीही त्रास होऊ देणार नाही, पण तसं झालं नाही. आम्हाला नेहमी म्हणायचे की माझं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे. आजी तुम्ही मला सांगा, ज्यांचं प्रेम असतं ते असं वागतात का हो? घराबाहेर कोणी काढतात का? अशी डिवोर्सची नोटीस पाठवतात का? भय, त्यानं तर लय मोठी चूक केली, मला मान्य आहे. आणि याच्यासाठी मी त्याला लय रागवली. मी त्याला सांगितलं नवरा बायकोचं भांडण खोलीबाहेर येता कामा नये, ते तिथल्या तिथंच मिटलं पाहिजे बघा. मी त्याला म्हणलं, पण तुम्ही तुमचे वाद समजांसमोर आणलेत म्हणताना सुनबाईला घर सोडावं लागलं आहे की नाही. रागाच्या भरात तो काय बी बोलला असेल सुनबाईला, पण त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागते. अहो तुम्ही जितकं वाईट समजताय नव तितकं वाईट आमचं पोरगं नाही हो. त्याला ही जाणीव झाली आहे. रागाच्या भरात जे काय करायचं ते त्यांनी केलं, आणि आता त्याचं डोसकं ठिकाणावर आलंय बघा. तो आता कधीच सुनबाईशी भांडणार नाही. मी सबूत देते तुम्हाला. तुमचा मनातला राग सोडा आणि सुनबाईला घरला परत पाठवा माझ्या बरोबर. अहो आमच्या घरची लक्ष्मी आहे ती घरात नाही तर आमच्या घराला घर पण नाही बघा. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज